Hello, hi friends. Next topic you asked, that is a human genome project. लास्ट जो टॉपिक होता आपला दॅट इज अ जिनोम अँड जिनोमिक्स. थोडं एक शॉर्टमध्ये दोन्ही याचं रिवाईज घेऊ. सो जिनोम म्हणजे आपण काय म्हटलं होतं, इट इज अ सिम्पली टोटल नंबर ऑफ जीन्स प्रेझेंट इन द हॅप्लॉइड सेल ऑफ एनी लिव्हिंग थिंग. कोणतंही लिव्हिंग थिंग असो, मग तो ह्युमन असो, प्लांट, ॲनिमल किंवा बॅक्टेरिया, कोणीही, त्याच्या एका हॅप्लॉइड सेलमध्ये जे टोटल नंबर ऑफ जीन्स असतात त्याचं जे कलेक्शन आपण करतो, नॉट रिपीटेड. जसं झालं आहे की जे काही जीन असतात ते बऱ्याचदा रिपीट होतात. सो रिपीट न करता जे आपण जीन्सला टोटल नंबरमध्ये कंबाईन करतो, तर तो एक एस्टिमेट जो नंबर येईल, दॅट इज सिम्पली कॉल्ड ॲज जिनोम ऑफ दॅट पर्टिक्युलर लिव्हिंग थिंग ऑर दॅट सपोज ॲनिमल ऑर प्लांट. त्यानंतर मग जिनोमिक्स ब्रांच आली ऑन द बेसिस ऑफ जिनोम. जिनोमिक्स काय होतं? जिनोमिक्स म्हणजे अशी ब्रांच की जी या सगळ्या टोटल नंबर ऑफ जे जीन असतात त्याचं मॅपिंग, सिक्वेन्सिंग, ॲनालायझेशन आणि फंक्शन कॅरी आउट करतं. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला टोटल नंबर ऑफ जीन्स त्यातले पाहावे लागतील, आयडेंटिफाय करावे लागतील. त्यानंतर त्याचं मॅपिंग असतं. त्यानंतर त्याचं स्ट्रक्चर कसं असोसिएट केलं आहे आणि प्रत्येक जीन किंवा त्याच्या त्या ग्रुपचं काय फंक्शन आहे, या सगळ्यांना कॉमनली ॲनालायझेशन आपण म्हणतो आहे. आणि या सगळ्या जीन्सचा स्ट्रक्चर, फंक्शन आणि ॲनालायझेशन करण्याची एक ब्रांच दॅट इज कॉल्ड ॲज जिनोमिक्स. जिनोमिक्सचं आपण जनरली क्लासिफिकेशन केलं होतं पुन्हा दोन पार्टमध्ये. एक होतं स्ट्रक्चरल जिनोमिक्स विच इन्व्हॉल्व द मॅपिंग, सिक्वेन्सिंग अँड ॲनालायझेशन ऑफ जीन. आणि दुसरं सरळ त्या जीनचे जे काही फंक्शन आहेत त्या टोटल फंक्शनच्या बेसवर होतं फंक्शनल जिनोमिक्स. बरोबर आहे. त्यानंतर आपण त्याचे अप्लिकेशनही घेतले, जे आपल्याला स्पेशली फॉरेन्सिक सायन्स, ॲग्रिकल्चर आणि स्पेशली फॉर द डिसीज इन द ह्युमन, म्हणजे एक मेडिसिन जी ब्रांच असते त्यानुसार ते डिपेंड केलं. मग आता जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आणि 11वेला आपलं झाला आहे ह्युमन जिनोम प्रोजेक्ट. तर या जिनोमिकच्या बेसवर जो मेन त्यांचा ॲस्पेक्ट होता, खूप शॉर्ट पॉईंट मी लिहिले, तसं आपल्याला हा टॉपिक पुन्हा वाचून घ्यायचा आहे कारण टोटली थिरॉटिकल पार्ट आहे. सो जिनोमिक्सची जी ब्रांच तयार झाली त्या जिनोमिक ब्रांचच्या अंडरमध्ये पुन्हा अजून सब ब्रांचेस तयार झाल्या, ज्यापैकी पुन्हा महत्त्वाची ब्रांच होती बायो इन्फॉर्मॅटिक्स. आता हे काय आपल्याला दिलं नाही आहे यावर्षी, फक्त नाव आलं आहे, बघू आता पुढे काय आहे. तर पण ॲक्च्युली या जिनोमिक्सच्या बेसवर जो एक खूप महत्त्वाचा प्रोजेक्ट कॅरी आउट केला गेला ऑल ओव्हर इंडियामधले किंवा ऑल ओव्हर ज्या डिफरंट कंट्रीज आहे सगळ्यामधले सायंटिस्ट त्या ठिकाणी इन्व्हॉल्व होते. आणि लीड करणारा कोण किंवा केव्हा या सगळ्या ओव्हरऑल HGPची सुरुवात झाली त्याचा एक थोडा डाटा मी लिहिला आहे आणि हाच पॉईंट पुन्हा आपल्याला डायरेक्टली वाचून घ्यायचं. सो इट इज अ शॉर्ट पॉईंट. पण याचं अप्लिकेशन जे आलं आहे दॅट इज अ DNA फिंगरप्रिंट. ते खूप महत्त्वाचं आहे, त्यावर बऱ्याचदा क्वेश्चन येतो आणि यावर मे बी 1 or 2 मार्क्सचा क्वेश्चन तुम्हाला राहू शकतो. सो ह्युमन जिनोम प्रोजेक्ट, इन शॉर्ट वी कॅन से दॅट HGP. नाउ इट इज इनिशिएटेड इन द 1990 बाय ह्युगो डिपार्टमेंट. 1990मध्ये याचं स्टार्टिंग झालं. आता ही ह्युगो डिपार्टमेंट काय आहे? इज द इंटरनॅशनल ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ ह्युमन जिनोम ऑर्गनायझेशन. येस, ह्युमन जिनोम ऑर्गनायझेशन. म्हणजे ह्युमन जिनोम प्रोजेक्टचं एक जी टोटल टीम जी ठरली, ज्याला इंटरनॅशनल ॲडमिनिस्ट्रेशन, म्हणजे आता इंटरनॅशनली जसं युनो आहे, त्यानंतर हू आहे, तसे जे युनेस्कोसुद्धा एक संस्था तुम्हाला माहिती आहे. तर या पद्धतीची एक इंटरनॅशनल युनियन बनवली गेली आणि त्याच्या ॲडमिनिस्ट्रेशनच्या अंडरमध्ये एक ह्युमन जिनोम प्रोजेक्टचा टोटल जो एक सर्वे करणाऱ्या टीम होती त्याला म्हटलं आहे ऑर्गनायझेशन. सो ॲक्च्युअली इट इज इनिशिएटेड बाय द ह्युमन जिनोम ऑर्गनायझेशन अलॉंग विथ द इंटरनॅशनल ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ युनेस्को अँड युनो. अगेन इट इज कोऑर्डिनेटेड बाय US, दॅट इज युनायटेड स्टेट्स ऑफ नॅशनल डिपार्टमेंट ऑफ एनर्जी अँड नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ. म्हणजे यामागे ॲक्च्युली बिहाइंड फोर्स जो होता, जसं आपण म्हणतो की कोणीतरी सुरुवात करायला पाहिजे, तर इथे तसं ते याचा ह्युमन जिनोम ऑर्गनायझेशनमध्ये सगळ्या कंट्रीजमधले सायंटिस्ट होते, परंतु याला ॲक्च्युली सपोर्ट करणारा जो आहे तो UNESCO आहे, युनेस्कोमधला. आणि तुम्हाला माहिती US, दॅट इज युनायटेड स्टेट, तर तिथलं नॅशनल डिपार्टमेंट ऑफ एनर्जी, जसं आपल्याकडे मंत्रालय असतात ना, तसं तिथलं जे मंत्रालय होतं तो एनर्जी डिपार्टमेंट. आणि दुसरं म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ, म्हणजे एक सरळ हूमध्ये वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून सुद्धा त्याला खूप जास्त सपोर्ट झाला. पण जो मेन जो कोऑर्डिनेटर होता यामागे तो होता युनायटेड स्टेट. आणि ते युनायटेड स्टेटचे 2 डिपार्टमेंट, एक तर एनर्जी डिपार्टमेंट आणि दुसरं म्हणजे हेल्थ डिपार्टमेंट. क्लिअर. त्यानंतर नॉर्मली 1990मध्ये हा प्रोजेक्ट स्टार्ट झाला आणि याचं एंडिंग झालं 2003.
म्हणजे अप्रॉक्सिमेट 13 वर्ष हे प्रोजेक्ट चाललं. जेव्हा यांनी सुरुवात केली तेव्हा असा एक अंदाज होता की जवळपास 20 ते 22 वर्ष या टोटल प्रोजेक्टला लागतील, कारण ह्युमन जिनोम म्हणजे आता टोटल ह्युमॅनिटीचं जिनोम आपल्याला बनवायचं होतं. पण बऱ्याच कमी कालावधीमध्ये, म्हणजे इव्हन इथे तरी तुम्हाला 13 वर्ष दिसतात, परंतु अवघ्या 8 वर्षामध्ये, 7 ते 8 वर्षामध्येच ह्युमनचा टोटल जिनोम एस्टिमेट होऊन गेला. आणि मग उरलेले जे 4-5 वर्षे होते शिल्लक, तर मग यांनी विचार केला की आता ह्युमनचा प्रोजेक्ट झाला आहे, ह्युमन जिनोम आपल्याला मिळाला आहे, तर मग बाकीच्या प्लांट किंवा ॲनिमलकडे का त्यांचा जिनोम काढू नये. तर पुढचा ॲक्च्युली तो 5 वर्षाचा कालावधी आहे, म्हणजे 7 आणि 5 12 किंवा अप्रॉक्सिमेट 13 वर्ष जे आपण म्हणतो. तर या शेवटच्या 5 वर्षामध्ये बाकीच्यासुद्धा काही प्लांट, बॅक्टेरिया आणि जे इन्सेक्ट वगैरे होते त्यांचेसुद्धा जिनोम काढले गेले आणि ते आपल्याला पुढे दिले आहे. ते वाचू आपण काय दिलं आहे नेमकं. तर नाव या ह्युमन जिनोमच्या बॅकग्राऊंडमध्ये मेन ॲस्पेक्ट काय होते, एम काय होते, म्हणजे कोणत्या महत्त्वाच्या गोष्टीसाठी हा प्रोजेक्ट अंडर द जिनोमिक्स या ब्रँचमध्ये ठेवला गेला, किंवा याचं का, म्हणजे का आपण जिनोम काढायचं, याचं मेन ॲस्पेक्ट काय. तर इथे तुम्हाला 5 ॲस्पेक्ट दिले आहेत. मागच्या वर्षी सिलेबसमध्ये ॲज इट इज हा टॉपिक होता, थोडं यांनी मॉडिफाय करून ॲस्पेक्ट दिले आहे. सो मेन एम ऑफ ह्युमन जिनोम प्रोजेक्ट. सो पहिला, मॅपिंग द एंटायर ह्युमन जिनोम ॲट द लेवल ऑफ न्यूक्लिओटाइड सिक्वेन्स. आता साहजिक आहे, जीन म्हटलं की इट इज अ स्मॉल फ्रॅगमेंट ऑफ DNA, आणि त्या जीनमध्ये सरळ सरळ न्यूक्लिओटाइडचा सिक्वेन्स असतो, ॲडेनिन, ग्वानिन, सायटोसिन अँड थायमिन. तर याच न्यूक्लिओटाइडच्या सिक्वेन्सच्या बेसवर एंटायर ह्युमनचा जिनोम मॅप करणं, म्हणजे त्याचा मॅपिंग करणं. कारण साहजिक आहे, आज तुमचे किंवा माझ्या बॉडीमध्ये जर जीन आपण पाहिले तर त्या जीनमध्ये तेच 4 न्यूक्लिओटाइड असतील, ॲडेनिन, ग्वानिन, सायटोसिन अँड थायमिन. मग आता कुठंतरी याचा जो सिक्वेन्स आहे तो चेंज आहे. तुमचं एंटायर जिनोमिक कॉन्स्टिट्यूशन किंवा माझं एंटायर जिनोमिक कॉन्स्टिट्यूशन वेगळं आहे. ते आपल्या स्ट्रक्चरल, फेशियल किंवा टोटल अपिअरन्सवरून लक्षात येतं. म्हणजे प्रत्येकाच्या बॉडीमध्ये त्याची जी ओन आयडेंटिटी आहे ती काढण्याचा एक मेन एम होता. आता ओन आयडेंटिटी म्हणजे जसं आपण फिंगरप्रिंट म्हणतो, तर तो एक पार्ट वेगळा झाला. DNA फिंगरप्रिंटचा जो पार्ट यामध्ये आला आहे तो ॲक्च्युअल तो खास पार्ट आहे, विच इज ॲक्च्युअली बेस्ड ऑन द ह्युमन जिनोम प्रोजेक्ट. सरळ सरळ टोटल ह्युमनचा किंवा ह्युमॅनिटीचा म्हणा न्यूक्लिओटाइड सिक्वेन्सच्या बेसवर मॅपिंग तयार करणं हा याचा पहिला मेन ॲस्पेक्ट होता. बरं, याचा इतका लहानसा अर्थ नाही आहे की बाबा ह्युमनचा सरळ सरळ तुम्ही जिनोमचा एंटायर मॅपिंग करून घेताय, इतका सोपा अर्थ नाही आहे. ह्युमन जिनोम म्हणजे नेमकं काय, म्हणजे यांना काढायचं काय होतं, तशी एस्टिमेट जीन काढायची होती की जे आत्तापर्यंत होऊन गेलेले जे ह्युमन आहेत, म्हणजे जे मेले आहेत, सध्या जे जिवंत आहेत ते, आणि फ्युचरमध्ये जे आता येतील, ज्यांचा जन्म अजून व्हायचा आहे, म्हणजे एंटायर ह्युमॅनिटीबद्दल जिनोम यांना काढायचा होता. आणि हा जिनोम काढल्यानंतर तुम्ही कोणाचाही, म्हणजे इव्हन येणारे फ्युचरमध्ये जे जनरेशनमधले ह्युमन आहेत त्याचाही जिनोम यामध्ये इन्क्लूड होईल. म्हणजे असं नाही की बाबा आजपर्यंत जे जिवंत आहे किंवा एक पर्टिक्युलर 2003पर्यंत हा जिनोम प्रोजेक्ट चालला, याचा अर्थ म्हणजे 2003च्या नंतर जे ह्युमन आले त्याच्याबद्दल इथे इन्फॉर्मेशन नाही, असं नाही आहे. तर इव्हन आता पृथ्वी जोपर्यंत आहे आणि पृथ्वीवर तोपर्यंत जेवढे ह्युमन येतील त्या सगळ्यांना हा जिनोम लागू पडतो आहे. सो एंटायर ह्युमॅनिटी, इतका महत्त्वाचा हा शब्द येतो की एंटायर ह्युमॅनिटीचा टोटल जिनोम काढणं, दॅट इज द मेन ॲस्पेक्ट ऑफ दॅट HGP. सेकंड, आता हे जे काही इन्फॉर्मेशन मिळेल, जसं आता पुढे आपण बघू किंवा इथे लिहिलं आहे, एस्टिमेट नंबर ऑफ ह्युमन जीन इज 33,000. म्हणजे आज तुम्ही कोणताही ह्युमन घ्या, मग तो पास्टवाला असेल, सध्या प्रेझेंट असेल किंवा फ्युचरमध्ये येणारा, त्यामध्ये ॲव्हरेज एस्टिमेट म्हणजे ॲव्हरेज जे टोटल नंबर ऑफ जीन आहेत हे 33,000 असतात, ॲव्हरेज म्हटलं आहे. आता याचा अर्थ काय, एखाद्याच्या बॉडीमध्ये 40,000 असतील, माझ्या बॉडीमध्ये 25,000 असतील, टोटल नंबर ऑफ जीन्स. पण एस्टिमेट जो ॲव्हरेज काढतो आपण तो ॲक्च्युली निघाला 33,000. तर हे जे काही मॅपिंग त्यांनी तयार केलं आणि एंटायर जो जिनोम काढला गेला, आता त्याला स्टोअर केला गेलं इन द फॉर्म ऑफ इन्फॉर्मेशन अँड डाटाबेस. आता डाटा तुम्हाला माहिती आहे, आज साधा मोबाईलमध्ये काहीतरी आपण सेव्ह करतो, त्याला डाटा पाहिजे, बरोबर आहे, मेमराईज करणं. तर ही जी टोटल जिनोमची इन्फॉर्मेशन होती ही मग डाटाबेसच्या सहाय्यानं त्याच्या माध्यमातून स्टोअर्ड केल्या गेली. तर युझिंग द डाटाबेस दॅट ऑल इन्फॉर्मेशन इज स्टोअर्ड फॉर फ्युचर रिसर्च. दुसरा एम की तेच सगळे इन्फॉर्मेशन डाटाबेसच्या फॉर्ममध्ये स्टोअर्ड करणं. नाव थर्ड, त्यानंतर याच इन्फॉर्मेशनच्या बेसवर काही टूल्स आणि टेक्निक तयार करणं जेणेकरून त्याचं ॲनालिसिस सोपं होईल. कारण आता साहजिक आहे, इतक्या सगळ्या ह्युमनचं जिनोम काढणं आणि त्याचा रिसर्च करणं काही सोपं नाही आहे. आज लोकसंख्या किती आहे ऑल ओव्हर वर्ल्ड तुम्हाला माहिती आहे.
त्यामुळे या सगळ्यांचं टोटल ॲनालायझेशन करण्यासाठी काहीतरी नवीन टूल्स किंवा टेक्निक ह्या डेव्हलप करणं हे सुद्धा याच्या मागचं एक एम होतं, जे आज बऱ्यापैकी काय म्हणते सक्सेस त्यात मिळाला आहे. आणि असे बरेचसे टूल्स आणि टेक्निक आपल्याकडे अव्हायलेबल आहे, ज्या माध्यमातून आज आपण ह्युमन जिनोम किंवा त्याच्याशी निगडीत सगळं रिसर्च इझिली करू शकतो. तो एक एम होता की नवीन टूल्स आणि टेक्निक डेव्हलप करा, जेणेकरून जीन्स किंवा जिनोमचं ॲनालायझेशन करणं सोपं जाईल. फोर्थ होतं ट्रान्सफर ऑफ दॅट ऑल इन्फॉर्मेशन अँड रिलेटेड टेक्नॉलॉजीज टू प्रायव्हेट सेक्टर. आता ह्युमन जिनोम मिळाला आहे, त्याचा डाटाबेस तयार आहे, टूल्स तयार आहे, टेक्निक तयार आहे. मग आता ही सगळी इन्फॉर्मेशन कसं यूज करायचं आणि ज्या ज्या प्रायव्हेट डिपार्टमेंटला याची गरज पडेल, आता साहजिक आहे इंडियन गव्हर्नमेंट किंवा पर्टिक्युलर एक गव्हर्नमेंट असेल तर त्या माध्यमातून रिसर्च चालतो, पण आज प्रायव्हेट सेक्टरमध्ये सुद्धा खूप जास्त रिसर्च चालू आहे. मग अशा रिसर्च करणाऱ्या प्रायव्हेट ऑर्गनायझेशनला किंवा काही इंडस्ट्रीजला जर ही इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केल्या गेली तर नक्कीच त्याला फायदा होईल. तर अशी सगळी जी इन्फॉर्मेशन होती ती त्याला टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून त्या प्रायव्हेट सेक्टरला किंवा इंडस्ट्रीला ट्रान्सफर करणं, जेणेकरून त्यांच्याही माध्यमातून काहीतरी रिसर्च त्यामध्ये होईल आणि तो रिसर्च फॉर ह्युमन वेलफेअर युजफुल राहील. तर तो एक त्यातला पुन्हा येईल. आणि लास्ट खूप महत्त्वाचं आहे, टेकिंग केअर ऑफ लीगल, इथिकल अँड सोशल इश्यू रिगार्डिंग टू HGP. आता बा इथे 3 मुद्दे आले आहेत. आज HGP म्हटलं म्हणजे फक्त ह्युमन, मग त्यात कोणी हिंदू, मुसलमान, शीख, इसाई हे नाही येणार. हे तर भारतातलं झालं. आता पुन्हा ऑल ओव्हर वर्ल्ड म्हटलं तर आता प्रत्येक जण आपल्या धर्माला किंवा आपल्या इथिक्सला मानतो, प्रत्येकाचा सोशल एक इश्यू असतो. पण HGP तयार करताना या सगळ्या गोष्टीचा प्रॉपर अभ्यास केला गेला, तेवढी काळजी घेतल्या गेली की लोकांच्या भावना दुखायला नको. आता तुम्हाला सर हे याच्यात ॲक्च्युली हा मुद्दा आला कुठून, तर बघा पहिले आपण घेऊ लीगल इश्यू. आता लीगल म्हणजे काही गोष्टी लीगल आहे, काही गोष्टी इलिगल आहे. आता जर माझा जिनोम कोणाला तरी माहिती आहे तर त्या जिनोमचा यूज करून तो एक्झॅक्ट माझ्यासारखा दुसरी एक कॉपी बनवू शकतो, ज्याला आपण क्लोन म्हणतो. तर आजही ह्युमन क्लोनिंगवर बॅन आहे, म्हणजे ते लीगल नाही आहे, इलिगल आहे. कारण साहजिक आहे, जर बोललो आहे आपण 11वीला की सपोज आता एखाद्याचा खूप महत्त्वाचा व्यक्ती जसा डोनाल्ड ट्रम्प आहे, त्याचा जर समजा कोणी क्लोन तयार केला आणि ओरिजिनल डोनाल्ड ट्रम्पला उचललं आणि त्या जागी याला ठेवून दिलं, तर टोटल अमेरिका ज्यांनी तो क्लोन तयार केला त्यांच्या हाती. इवन आपलं मोदीचं घेऊ शकतो आपण. म्हणजे कुठेतरी इल्लीगल जे काही कामं होतात त्यावर सुद्धा याचा वॉच होता. लीगली जे प्रॉपरली आहे, म्हणजे लीगल जे आहे न्यायाच्या दृष्टीने म्हणा किंवा मग खरंच कोणाला म्हणजे आपण कन्स्ट्रक्टिव्ह इश्यू म्हणू, कोणीतरी आता डिस्ट्रक्टिव्ह वापर करत असेल तर अशा प्रायव्हेट ऑर्गनायझेशनला हे दिलं गेलं नाही, तेवढं ते सिक्युअर केलं गेलं. सो लीगली हे सगळं घडवून आणलं गेलं, कोणतीही गोष्ट न लपवता. स्पेशली लीगलचा तो मुद्दा आहे, कारण इथे ऑल कंट्रीज अव्हायलेबल आहेत. ऑल कंट्रीचे इथे सायंटिस्ट होते, त्यामुळे एखादा कंट्री आता आहे ना, साऊथ कोरिया, नॉर्थ कोरिया आहे, एखाद्याच्या हाती जर याची इन्फॉर्मेशन लागली तो त्याचा दुरुपयोग करू शकतो, डिस्ट्रक्टिव्ह पर्पजसाठी त्याला यूज करू शकतो. पण याची काळजी घेतल्या गेली, सगळ्यांना सांगितलं गेलं की तुम्ही यूज करा, परंतु लिगली यूज करा. जर इलिगल यावर काहीतरी डिस्ट्रक्टिव्ह मेंटॅलिटीने जर यूज झाला तर त्यावर या माध्यमातून म्हणजे युनोच्या माध्यमातून कारवाई केली जाईल. दॅट इज अ लीगल इश्यू. दुसरं होतं इथिकल इश्यू. इथिकल म्हणजे सरळ आपण आपल्या रिलिजन्सी या पार्टला जोडतो, किंवा ह्युमन जिनोम आहे तर मग जसं आता एक सारी एक्झाम्पल घेतलं किंवा हिंदूच्या बॉडीमधले जिनोम आहे, मग हे मुस्लिमच्या मधले, हे तर सेम आहे. म्हणजे कुठंतरी हे जे 2 पार्ट आहे, किंवा मग ख्रिश्चन धर्म असतो, हिंदू धर्म आहे, तो धर्म आहे, तो धर्म आहे, या सगळ्यांमध्ये जर जिनोम सेम आहे, सगळ्यांमध्ये न्यूक्लियोटाईड सेम आहेत, एका माध्यमातून कुठंतरी एकता किंवा एकीची भावना त्या माध्यमातून निर्माण केल्या गेली. असं नाही किंवा हा वेगळ्या धर्माचा त्याच्या बॉडीमध्ये एंटायर कॉन्स्टिट्यूशन वेगळं असेल किंवा जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन वेगळं आहे, असं काहीच नाही आहे. म्हणजे कुठंतरी लोकांच्या इथिकल इश्यूला त्या ठिकाणी काय म्हणता येईल जास्त एक्सपोज केलं गेलं नाही. सगळ्यांना समान, सगळे ह्युमन समान आहेत, कोणताच धर्म मोठा नाही किंवा कोणत्याच धर्मातला ह्युमन मोठा नाही. या पद्धतीनं इथिकलीसुद्धा रिलिजनच्या बेसवर इथे काळजी घेतल्या गेली आणि त्यानुसार तो प्रोजेक्ट पुढे नेला गेला. लास्ट आहे सोशल इश्यू. जसं आता रिलिजन म्हटलं की मग सोशल समाज आला, तर या सामाजिकदृष्ट्यासुद्धा म्हणजे आता कोणता समाज मोठा किंवा कोणता समाज, त्या सामाजिकदृष्ट्यासुद्धा यावर काळजी घेतल्या गेली आणि काळजी घेणं पुढेही आपण सुरू ठेवू, या माध्यमातून हे सगळे मेन एम त्या ठिकाणी होते. त्यानंतर मग काही जनरल टॉपिक आला आहे तर तो आपण डायरेक्टली आता घेऊन घेऊ. त्यात काही इन्फॉर्मेशनसुद्धा आली आहे रिगार्डिंग टू प्लांट्स, ॲनिमल अँड ह्युमन. सो हे टॉपिक थोडं रिवाईज होतील, थोडं फास्ट घेतो आहे मी. So on page number 88, that is 88, 4.9 topic, that is human genome project. Okay,
इट इज टोटली थेरॉटिकल, सो थोडंसं फास्ट घेतो आहे मी. नाव द ह्युमन जिनोम प्रोजेक्ट वॉज इनिशिएटेड इन द 1990. Yes, under the International Administration of Human Genome Organization, that is HUGO. तर इंटरनॅशनल ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ ह्युमन जिनोम ऑर्गनायझेशन हे यातली मेन स्थापन केलेली संस्था, आणि याला कोऑर्डिनेट, आता कोऑर्डिनेशनमध्ये मदत करणारे जे होते, इट इज कोऑर्डिनेटेड बाय US, दॅट इज युनायटेड स्टेट्स. 2 डिपार्टमेंट आहे, वन इज द डिपार्टमेंट ऑफ एनर्जी अँड नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ. तर या 2 संस्था ह्या आणि एक मेन ऑर्गनायझेशन दॅट इज द ह्युमन जिनोम ऑर्गनायझेशन, या माध्यमातून ही पूर्ण कन्सेप्ट तयार केल्या गेली. नाव याच्यासोबत इंटरनॅशनल काही पार्टनर्स होते. जसं साहजिक एक पिक्चर बनवतो आपण, तर मल्टिपल तुम्हाला पार्टनर्स घ्यावे लागतात, म्हणजे कुठेतरी फायनान्शियल सपोर्ट म्हणून. तसं याच्यामध्ये अजूनही डिपार्टमेंट होते, जसं युनायटेड किंगडम, त्यानंतर फ्रान्स, जर्मनी, जपान, इंडिया अँड चायना, हे सगळे बाकीचे जे मेन कंट्रीज आहेत ते सुद्धा यामध्ये इन्व्हॉल्व झाले ॲज अ इंटरनॅशनल पार्टनर्स फॉर दॅट प्रोजेक्ट. नाउ द ह्युमन जिनोम प्रोजेक्ट formally began in the 1990 and was completed in the 2003. So approximately in 13 years हा total project complete झाला. The Human Genome Project is multinational research project to determine the genomic structure of human. आता मेन ॲस्पेक्ट तोच होता की जी ह्युमॅनिटी आहे, ह्युमन म्हटल्यापेक्षा ह्युमॅनिटी म्हणू आपण, मग तो कोणत्याही कंट्रीमधला असो, ह्युमॅनिटीचा टोटल जो एस्टिमेट नंबर आहे किंवा टोटल जो जिनोम आहे तो काढणं. तर हा जिनोम काढल्यानंतर त्यात एकही ह्युमन तुम्ही त्याला आयसोलेट करू शकत नाही, सगळे आले. आणि मी बोललो आहे की पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचरमध्ये येणारे सुद्धा त्याचीसुद्धा इन्फॉर्मेशन त्या जिनोममध्ये राहील. सो असा हा एक मल्टीनॅशनल प्रोजेक्ट होता. मेन एम नंतर दिल्या जसं आपण बघितलं, थोडं फास्टमध्ये रिवाईज. पहिलं म्हणजे न्यूक्लियोटाईड सिक्वेन्सच्या बेसवर ह्युमन जिनोमचं मॅपिंग करणं, त्यानंतर त्याच सगळ्या इन्फॉर्मेशनला डाटाबेसच्या फॉर्ममध्ये स्टोअर करणं, त्यानंतर मग त्या डाटाबेसला ॲनालाइज करण्यासाठी नवीन टूल्स आणि टेक्निक डेव्हलप करणं, त्यानंतर हेच सगळी इन्फॉर्मेशन जर कोणत्या प्रायव्हेट सेक्टरला रिसर्चसाठी पाहिजे ती त्याला ट्रान्सफर करणं, आणि लीगल, इथिकल किंवा सोशल इश्यूला धक्का न लावता प्रॉपरली या सगळ्या गोष्टी घडवून आणणं, हे 5 एम याच्या मागे जनरली होते. नाव HGP was closely associated with the rapid development of new area in biology called as bioinformatics. आणि याच माध्यमातून मग जसं लिहिलं आहे मी की HGP is closely related to or associated with the bioinformatics. शब्द सोपा आहे, काही असं खूप पहिल्यांदा ऐकतोय म्हणून. बायो म्हणजे लिव्हिंग थिंग, इन्फॉर्मॅटिक्स म्हणजे इन्फॉर्मेशन, म्हणजे सरळ सरळ जे लिव्हिंग थिंग्स आहेत, स्पेशली ह्युमन, त्या होल ह्युमनच्या किंवा ह्युमॅनिटीच्या जिनोमचा स्टडी किंवा त्याची इन्फॉर्मेशन म्हणून ही ब्रांच एक नवीन तयार झाली बायोलॉजीमध्ये. दॅट इज कॉल्ड ॲज बायो इन्फॉर्मेटिक्स. सो इट इज अ ब्रांच ऑफ बायोलॉजी दॅट डील्स विथ द स्टडी ऑफ जिनोमिक स्ट्रक्चर ऑफ और जिनोम स्ट्रक्चर ऑफ ह्युमन. मग त्यात बाकीचे लिव्हिंग थिंग येतील, कारण बायो शब्द आला आहे. ह्युमन बायो इन्फॉर्मेटिक्स नाही आहे. सो ऑल, पण मेन होता ह्युमन. नाउ द वर्क ऑफ ह्युमन जिनोम प्रोजेक्ट has allowed the researcher to begin to understand the blueprint in building and constructing the human genome. एक नवीन शब्द इथे लिहिला आहे पुन्हा. ॲक्च्युली मेन फॉर्म काय होता, तर एक ब्ल्यूप्रिंट तयार करणं. आता ब्ल्यूप्रिंट म्हणजे काय, तर असं एक, जसं तुम्हाला माहिती आहे गव्हर्नमेंट जेव्हा काहीतरी आदेश काढतात त्याला ब्ल्यूप्रिंट म्हणतात. ब्ल्यूप्रिंट म्हणजे असं एस्टिमेट किंवा युनिव्हर्सल झालेला डाटा. मग आता जो डाटा आपल्याला मिळाला, डाटाबेसमध्ये आपण सेव्ह केला आहे, त्याला आपण ब्ल्यूप्रिंट म्हणू. आज जे काही आपल्याला ह्युमन जिनोमबद्दल इन्फॉर्मेशन माहिती आहे की ज्याच्या बाहेर काहीच नाही आहे, सगळं त्यात इन्क्लूड होऊन जातं, दॅट इज अ ब्ल्यूप्रिंट. तर हे ब्ल्यूप्रिंट बनवणं जे ह्युमन जिनोमच्या बिल्डिंग आणि कन्स्ट्रक्शनमध्ये मदत करेल, किंवा ह्युमन जिनोमचं बिल्डिंग आणि कन्स्ट्रक्शन कसं आहे, कशा पद्धतीने ह्युमन जिनोम कन्स्ट्रक्ट होतो, ही सगळी इन्फॉर्मेशन म्हणजेच त्याचा ब्ल्यूप्रिंट. तर याच्याशी क्लोजली हा प्रोजेक्ट असोसिएट होता. As researchers learn more about the function of genes and protein, this knowledge will have the major impact in the field like medicine, biotechnology and life sciences. जसजसं इन्फॉर्मेशन मिळत गेली, प्रोजेक्ट प्रोसीड होत गेला, तर या माध्यमातून पुन्हा नवीन काही ब्रांच उदयाला आल्या आणि त्या ब्रांचमध्ये सुद्धा याचा यूज सुरू झाला. त्या ब्रांच होत्या मेडिसिन, म्हणजे सरळ आपले ह्युमन किंवा बाकी सगळ्यांना होणारे डिसीज रिलेटेड टू ट्रीटमेंट अँड डायग्नोसिस. दुसरं होतं बायोटेक्नॉलॉजी, जी आज मेन ब्रांच ह्युमन जिनोमच्या अंडरमध्ये काम करते, आणि लाईफ सायन्समध्ये ॲक्च्युली सगळंच येईल. देअरफॉर HGP इज व्हेरी इम्पॉर्टंट प्रोजेक्ट ॲज फार ॲज होल ह्युमॅनिटी अँड अदर लिव्हिंग थिंग्स अँड देअर हेल्थ अँड एन्व्हायरमेंटल कंडिशन इज कन्सर्न.
Now, Human Genome Project was provided a complete and accurate sequence of 3 billion DNA base pair that make up the human genome and find out that the estimated number of human gene that is 33,000. मग हे सगळं झाल्यावर काय माहीत पडलं ते आपल्याला टेबल दिलं आहे. तर ह्युमन ज्याला आपण होमोसेपियन म्हणतो, टोटल नंबर ऑफ क्रोमोसोम आहे आपल्यामध्ये 46. आपल्यामध्ये एस्टिमेट नंबर ऑफ जीन असतात 33,000. म्हणजे प्रत्येकाच्या बॉडीमध्ये ॲव्हरेज जे जीन आहेत ते 33,000च्या वर नाही आहे. पण जसं मी म्हटलं की रिपीट होतात. मग या 33,000 एस्टिमेट जीनमध्ये न्यूक्लिओटाईडचा बेस पेअरचा सिक्वेन्स आहे 3 बिलियन. म्हणजे ॲडेनिन, थायमिन, ग्वानिन, सायटोसिनचा जो बेस पेअर येतो ना, न्यूक्लिओटाईडचा बेस पेअर जो आहे तो 3 बिलियन असतो. म्हणजे 33,000 एस्टिमेट जीनमध्ये 3 बिलियन न्यूक्लिओटाईड बेस पेअर असतील. येस, 3 मिलियन बेस पेअर्स ऑफ न्यूक्लिओटाईड आर प्रेझेंट इन द अप्रॉक्सिमेट और ॲव्हरेजली 33,000 जीन्स. तर जीन मोठं आहे ना, त्यामध्ये भरपूर न्यूक्लिओटाईड सिक्वेन्स येतील. त्या सगळे जे 33,000 जीन आहेत यामध्ये ॲक्च्युअली किती येतील तर ॲप्रॉक्सिमेट 3 बिलियन असं लक्षात आलं. नाव द प्रोजेक्ट वॉज ऑल्सो एम टू सिक्वेन्स द जिनोम्स ऑफ सेव्हरल अदर ऑर्गॅनिझम सच ॲज बॅक्टेरिया. आता जेव्हा हे कम्प्लीट झालं ह्युमनचं, मग ते बाकीकडे वळले. त्यामध्ये नाव आले जसं कोलाई, इकोबॅक्टेरियम कोलाई, जो आज आपण आपल्यासाठी बऱ्याचशा रिसर्चसाठी यूज करतो ह्युमनच्या डिसीजसाठी. त्याचाही जिनोम काढला गेला. त्यानंतर एक आला आहे सिनो हेरिडिटीज एलिगन्स. हा एक फ्री पॅथोजेनिक नेमॅटोड आहे. नेमॅटोडा तुम्हाला माहिती आहे, सरपटणारा जो असतो किडा, त्याला नेमॅटोड म्हणतो आपण. तर हा एक एलिगन्स नावाचा एक ब्रांच. त्यानंतर सॅचेरोमायसिस सर्वेसी ईस्ट, जे आपण फर्मेंटेशनसाठी वापरतो, 10वी झाला आहे, त्याचाही जिनोम काढला गेला आहे. त्यानंतर ड्रॉसोफिलिया दॅट इज फ्रूट फ्लाय. मेंडलमध्ये आपण या बर्डचं एक्झाम्पल, त्या इन्सेक्टचं एक्झाम्पल घेतलं, त्याचाही जिनोम काढला गेला आहे. त्यानंतर प्लांटमध्ये राईस आणि ॲराबिडोप्सिस नावाचं प्लांट आहे. राईसचाही जिनोम माहिती आहे. मस्क्युलस म्हणजे माईसचं सुद्धा यांनी जिनोम काढून ठेवलं आहे. सो एक्सेट्रा असे भरपूर प्लांट्स, ॲनिमल, काही बॅक्टेरिया, तर काही इन्सेक्ट, असे जे काही आपल्याशी निगडीत, ह्युमनशी निगडीत जे होते त्यांचासुद्धा जिनोम काढला गेला. कंप्लीट जिनोम सिक्वेन्स ऑफ दिस मॉडल ऑर्गॅनिझम विल बी युजफुल फॉर कंपॅरेटिव्ह स्टडीज दॅट विल अलाउ द रिसर्चर्स टू स्टडी द जीन फंक्शन इन दिस ऑर्गॅनिझम. म्हणजे फक्त ह्युमनमध्येच या सगळ्यांचा उपयोग होईल असं नाही, तर ह्युमनवर अटॅक करणारे किंवा ह्युमनशी निगडीत जी काही बाकी लिव्हिंग थिंग आहेत त्यांचाही त्यांनी कंपॅरेटिव्ह स्टडी केला. आणि आपण जिनोमिक्समध्ये बोललो आहे की कंपॅरेटिव्ह स्टडी इज व्हेरी इम्पॉर्टंट ॲज फार ॲज द पर्टिक्युलर दॅट कॅन से दॅट डिसीज अँड related aspect is concerned. Now the secret of our complexity may lie not in the number of our genes but how we use them. म्हणजे जसं आता आपल्यामध्ये जीन्स तर आहे, परंतु आपण यूज कसं करतो. आता यूज करतो म्हणजे तुम्हाला सर आपण कसं काय यूज करत नाही, तर त्या जीनच्या माध्यमातून आपल्या बॉडीमध्ये फंक्शन चालतात ना. मग एखादं फंक्शन जर प्रॉपर नसेल तर आपल्या बॉडीमध्ये जेनेटिक चेंज थोडाफार होतो किंवा आपण त्याला ॲडॅप्ट करतो. तर ॲक्च्युली टोटल नंबर ऑफ जीन म्हणजे खूप काही महत्त्वाचं आपण काढलं असं नाही, तर त्याच्यामागं एक मेन क्रायटेरिया होता की त्या जीनला आपण यूज कसं करतो, किंवा मग हे जे आपल्या सराउंडिंगमधले जे फॅक्टर्स आहेत ते जेव्हा आपल्यावर अटॅक करतील किंवा त्याच्याशी आपल्याला काहीतरी कॉम्पीट करावं लागतं त्यावेळेला आपण कसं ॲडॅप्टेशन करतो, हा त्यामागचा मेन उद्देश होता. इट विल लीड टू द अंडरस्टँडिंग ऑफ जीन स्ट्रक्चर अँड फंक्शन इन अदर स्पेसीज. आणि हीच कंडिशन बाकीच्या स्पेसमध्ये सुद्धा पाहायला गेली. कारण जेव्हा आपल्याला जसं आता एखादा बॅक्टेरिया अटॅक करेल, तो आपल्याला जो डिसीज कॉज करतो, मग त्या डिसीजवर आपण जी ट्रीटमेंट काढतो टू ट्रीट दॅट पर्टिक्युलर डिसीज, म्हणजे कुठंतरी आपल्या त्या जीनमध्ये किंवा इम्युनिटी असणाऱ्या जीनमध्ये त्याच्याशी लढा देण्यासाठी किंवा त्याला मारण्यासाठी काहीतरी इन्फॉर्मेशन आहे. तर त्याला आता अजून स्ट्रॉंग बनवणं. आज जे आपण अँटीबायोटिक घेतो त्यामुळे ॲक्च्युली आपली इम्युनिटी स्ट्रॉंग होते. इम्युनिटी स्ट्रॉंग होणं हे जरी अँटीबायोटिकच्या हाती आहे, परंतु इम्युनिटी स्ट्रॉंग होणं हे कॅरेक्टर आपल्या जीनमध्ये आहे. म्हणजे शेवटी इम्प्रूव्हमेंट आपल्याला करावं लागेल युझिंग दॅट अँटीबायोटिक असं आपण म्हणू. परंतु त्या अँटीबायोटिकचा आणि आपल्या जीनचा जो कन्सर्ट आहे तो पुन्हा आपल्याला स्टडी करावा लागेल. कोणतीही अँटीबायोटिक कोणत्याही डिसीजवर घेतली तर चालते का? नाही चालत. मलेरियाची एक जी पर्टिक्युलर ट्रीटमेंट आहे ती त्याच डिसीजसाठी आहे. मग जर तुम्ही मलेरिया झाल्यावर दुसरं काहीतरी एखाद्या औषध घेता तर तुमची इम्युनिटी त्या मलेरियल पॅरासाईटसाठी नाही वाढत. म्हणजे हे कुठंतरी जे कनेक्शन आलं हे पुन्हा त्या मेडिसिन नावाच्या ब्रँचमधलं खूप महत्त्वाचं एक कनेक्शन होतं. सो आपल्या जीनचं आणि रिलेटेड अदर ॲस्पेक्टच्या जीनचं फंक्शनसुद्धा यामुळे स्टडी करण्यात आलं.
सिन्स वी possess द मेनी ऑफ जीन्स सेम ॲज these ऑफ फ्लाईज राऊंडवर्म अँड माईस. आता पहा सरळ म्हटलं की माईस, आणि माईस तर मला सरळ सरळ बिलॉंग करतो इन मॅमल्स. त्याच्या व्यतिरिक्त राऊंडवर्म आहे, फ्लाईज आहे, कारण साहजिक आहे ना, 4च न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स आहे, त्यामुळे कुठंतरी सिमिलॅरिटी येणार आहे. आणि मग अशा वेळेला जेव्हा आपण काही डेंजरस डिसीजवर आपल्याला ट्रीटमेंट करायची आहे, जसं तुम्हाला माहिती आहे की आज जेवढेही खतरनाक डिसीज ह्युमनला होतात त्यावर जे आपण ट्रीटमेंट शोधतो, तर त्याचं ॲक्च्युली एक्सपेरिमेंट पहिले माऊसवर होतं. कारण माऊस आणि आपल्या बॉडीमधला जवळपास काही जीनचा सिक्वेन्स सेम आहे, किंवा त्याच्या बॉडीवर जो अटॅक होईल किंवा त्याच्या बॉडीवर जी ॲक्च्युली डायग्नोसिस किंवा ट्रीटमेंट होईल ती जर सक्सेस असेल तर मग आपण ह्युमनवर ट्राय करतो. तर अशा कम्पॅरेटिव्ह स्टडीमुळे हे पॉसिबल झालं. डायरेक्ट तुम्ही ह्युमनवर यूज करू शकत नाही ना, कारण त्याचे ड्रॉबॅक जर झाले तर मग पुन्हा तो कुठेतरी इथिकल किंवा लिगल इश्यू होतो. म्हणून पहिल्यांदा त्या ॲनिमलवर ट्राय करा, आणि जर त्यात सक्सेस मिळालं तर देन इट इज यूज फॉर ह्युमन. सो या माध्यमातून वी ऑल्सो लीड टू द ग्रेटर अंडरस्टँडिंग ऑफ ह्युमन इव्हॉल्युशन. आणि याच HGPच्या माध्यमातून ह्युमनचं इव्हॉल्युशन कसं झालं, जो एक क्युरियस इश्यू राहतो, क्युरियोसिटी राहते नेहमी, तर त्याबद्दल सुद्धा एक इन्फॉर्मेशन मिळाली. सो या पद्धतीनं एक जनरल इन्फॉर्मेशन तुम्हाला दिली होती HGPची. इथे एक कम्पॅरेटिव्ह जिनोमचा टेबल दिला आहे, तो तुम्ही वाचून घ्याल. जर त्यात काही प्रॉब्लेम असेल ते नाही, फक्त नंबर ऑफ क्रोमोझोम, एस्टिमेट नंबर ऑफ जीन आणि एस्टिमेट बेस पेअर हेच दिलं आहे. जसं ह्युमनमध्ये आपण घेतलं की बाबा 46 क्रोमोझोम असतात, तर या 46 क्रोमोझोममध्ये 33,000 एस्टिमेट जीन आहेत, ज्यामध्ये 3 बिलियन बेस पेअर आहे. तर अशी इन्फॉर्मेशन माऊस, फ्रूट फ्लाय, प्लांट जो आहे ॲरॅबिडॉप्सिस हॅलिएना नावाचा प्लांट आहे, राऊंडवर्म आहे, ईस्ट आहे, बॅक्टेरिया आहे, याची जनरल इन्फॉर्मेशन तुम्हाला दिली आहे. ठीक आहे, दॅट इज अबाउट द टुडेज क्लास. आणि आता या चॅप्टरचा लास्ट टॉपिक राहिला, दॅट इज DNA फिंगरप्रिंट. इट इज वन ऑफ द फॉरेन्सिक ट्रीटमेंट यूज टू आयडेंटिफाय द आयडेंटिटी ऑफ ईच लिव्हिंग थिंग. तर ती आता पुढच्या याच्यामध्ये घेऊ. आणि हा एक टॉपिक झाला की मग आपलं ऑनलाईन ॲक्च्युअल स्टार्ट होईल फॉर नेक्स्ट चॅप्टर. ओके, तर आजचा हा टॉपिक आणि पुढचा एक टॉपिक पुन्हा यूट्यूबवर होईल. ठीक आहे, काही डिफिकल्टी असतील तर मला तसं मेसेज कर.